नमस्कार, मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती शिक्षण आणि करिअरच्या संदर्भात. आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये त्याला जास्त महत्त्व आहे, कारण बऱ्याच परीक्षा झालेल्या आहेत, निकाल काहींच्या हाती आले आहेत, काहींच्या हाती येणार आहेत. त्यामुळे करिअर आणि शिक्षण ही दोन्ही जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा त्याला अत्यंत महत्त्व प्राप्त होतं. आणि असा कार्यक्रम हॅलो 24 तास आज आपण करतो आहोत. हॅलो 24 तासमध्ये आजचा विषय बँकिंग आणि फायनान्सच्या संदर्भातला आहे आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्या सोबत आहेत ICA एज्युस्किलचे सुमित अरोरा, जे स्वतः कॉर्पोरेट सल्लागार आणि करिअर कोच देखील आहेत. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुमित सर हे जसं मी म्हटलं की कॉर्पोरेट सल्लागार आणि करिअर कोच आहेत. गेल्या 30 वर्षात साधारण 50,000हून अधिक कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना ट्रेनिंग आणि कोचिंग त्यांनी केलेलं आहे. त्याचसोबत गेल्या 10 वर्षामध्ये 10,000 करिअर समुपदेशनाचे कार्यक्रम केलेले आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी कोणी हे मार्गदर्शन घेतलेलं आहे त्यांना सर्टिफाईड देखील त्यांनी केलेलं आहे. आणि आजचा विषय आहे फ्युचर रेडी करिअर इन फायनान्स आणि बँकिंग. त्यामुळे आपण ह्या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि थोडासा एक वेगळा विषय आहे, त्यामध्ये आपण चर्चा करूयात. सुमित सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे परिणाम आपण वेगवेगळ्या क्षेत्रात पाहतो. त्याचे जे परिणाम आहेत ते बँकिंग आणि फायनान्स या सेक्टरमध्ये सुद्धा आलेले आहेत, ते काय आहेत? बिलकुल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फार जुनी अशी गोष्ट आहे, पण याची सुरुवात जर मी म्हणेल ऑटोमेशनपासून झाली होती. ऑटोमेशन म्हणजे बँकिंगमध्ये 1995च्या आसपास, 99च्या आसपास हे बँकिंगमध्ये सुरुवात झाली होती. आणि त्या ऑटोमेशन टेक्नॉलॉजीमध्ये जो डेटा इन्फॉर्मेशन येत गेला त्याला आता इंटेलिजंटली वापरणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम झालं. आणि याचा सर्वात मोठा परिणाम हा फ्रंट एंड बँकिंगमध्ये येतो. फ्रंट एंड बँकिंगमध्ये कसं, तर दोन गोष्टी आहेत. एक असतो सेल्स प्रोसेस. तर सेल्स प्रोसेस ही आता इंटेलिजंट झाली आहे. इंटेलिजंट झाली म्हणजे बाईंग पॅटर्न हे ओळखून त्या हिशोबाने कोणतं प्रोडक्ट द्यायचं आणि केव्हा द्यायचं कस्टमरला हे कळतं. आणि हे कोणाला कळतं? माझ्यासारख्या व्यक्तीला जो सेल्स करत असेल. किंवा कस्टमर एक्सपिरियन्स म्हणा. कस्टमर एक्सपिरियन्ससुद्धा आता ऑटोमेट झालं आहे. इव्हेंट बेस्ड ट्रिगर्स यायला लागलं आहे. जसं फेसबुक आपण बघत असाल, तो आपल्याला रिमाइंडर देतो आज तुमच्या या मित्राचं वाढदिवस आहे. तसंच कस्टमरचं कोणतं इम्पॉर्टंट इव्हेंट होत आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याचे ट्रिगर्स मिळतात आणि कस्टमर सर्व्हिस ही इम्प्रूव्ह होते. हे दोन झाले बॅकएंड. त्याशिवाय बँकिंग कोरमध्ये प्रेडिक्टिंग आणि ॲसेसिंग लोन रिस्क आणि फ्रॉड डिटेक्शन हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॅटर्न ऑफ डेटामधून काढून तुम्हाला सांगू शकतो की या व्यक्तीचा जो पर्सेंटेज ऑफ रिस्क आहे ते थोडं हायर आहे, द्यायचं की नाही तुम्ही विचार करा. त्या हिशोबाने क्रेडिट स्कोरिंग आणि लोन इन्शुरन्सची अंडर रायटिंग आणि डिसिजन मेकिंग हे सर्व बॅकएंड कार्यसुद्धा इंटेलिजन्स जे आधी मॅनेजरच्या इंटेलिजन्सवर होतं, आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे जितके मॅनेजर्स बँकेत आहेत, विचार करा SBIचे किती ब्रांचेस आहेत आणि त्या सर्व ब्रांचेसच्या मॅनेजर्सनी जी माहिती आत टाकलेली आहे ती माहिती मशीन लर्निंगद्वारे आता डिसिजन्स तो एक ग्रीन, रेड, येलो असं टिक करून तुम्हाला देतो की या माणसाला द्यायला पाहिजे की नाही किंवा कसं द्यायला पाहिजे. नक्कीच. पण आता वेगवेगळे करिअर ऑप्शन्स येत आहेत. मग हे मार्ग कोणते आहेत आता? कारण नवीन सेक्टरप्रमाणे जसं नवीन बदल झाले त्यामध्ये हे नवीन मार्ग कोणते आहेत आणि यासाठी विद्यार्थ्याने किंवा जो करिअर इच्छुक आहे त्याने कसं जागरूक असलं पाहिजे? बिलकुल. सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट इथे येते की जे काही लेटेस्ट ट्रेंड्स आहेत करिअरचे ते आपण ओळखायला पाहिजे. अकाउंटिंग हे बेसिक अकाउंटंट हे सर्व झालं जुनं. अकाउंटिंगमध्ये सुद्धा नेक्स्ट स्टेप गरजेचं आहे, कारण मशीन लर्निंग AI हे बेसिक एंट्री लेवल जॉब्सला खाऊन टाकणार आहे. तर पुढे काय, तर सर्वात इम्पॉर्टंट आपण जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा फंड मॅनेजिंग किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर, ऑल दोज प्लेसेस जिथे कस्टमर इंटरॅक्शन करून, रिलेशनशिप बिल्ड करून, AIचा वापर करून कस्टमरला तुम्ही चांगली सर्व्हिस देऊ शकता, ते सर्व पोर्टफोलिओ, ते सर्व जॉब रोल्स इम्पॉर्टंट आहेत. इक्विटी ॲनालिस्ट, त्याच्यामध्ये सुद्धा प्रायव्हेट इक्विटी ॲनालिस्ट म्हणा किंवा रिस्क ॲनालिस्ट किंवा फिनान्शियल ॲक्च्युरी, आता हे सर्व रोल्स डिसिजन मेकिंग रोल्स आहेत आणि ते AIचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपले डिसिजन घेतात. तर त्या दिशेने विद्यार्थ्याने आपली तयारी करायला पाहिजे. विद्यार्थ्यांना यामध्ये कोणत्या गोष्टींच्या आव्हानांचा सामना करावा लागतो? स्पेशली आता कॅम्पस इंटरव्ह्यू असतील तर कॅम्पस इंटरव्ह्यूवरती अवलंबून राहायचं की नाही राहायचं, काय करायचं? बिलकुल.
कॅम्पस इंटरव्ह्यू ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येक कॉलेजला पाहिजे की आपले सर्व विद्यार्थी प्लेस व्हायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी कधी कधी काय होतं की तुम्ही कॉमर्सच्या सायन्सचा जिथे जागा आहे तिथे आपल्या विद्यार्थ्याला पाठवायचं, इंटरव्ह्यू कॉल द्यायचा आणि तो तिथे जॉब करतो. काही कॉलेजेसला बघितलं आहे ते इंजिनिअरिंगचे कोणतीही ब्रांच असली तरी आय टीमध्ये पाठवतात, किंवा आर्ट्स सायन्स कॉमर्स काही केलं असेल तर सेल्सच्या जॉबमध्ये पाठवतात. तर कॅम्पसमध्ये कधी कधी ही अशी गडबड होऊन जाते, कारण त्यांचा टार्गेट वेगळा असतो, आपली इच्छा वेगळी असते. तर इथे विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात आपलं थेरटिकल जे नॉलेज आहे त्याचा फाउंडेशन चांगला करत असताना थोडंसं टेक्नॉलॉजीचा आनंदसुद्धा घ्यायला पाहिजे. आनंदसुद्धा घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या कोर्समध्ये टेक्नॉलॉजी कुठे कुठे इफेक्ट करते ते समजून घ्यायला पाहिजे. प्रॅक्टिकल हँड्स ऑन काम करायला पाहिजे, इंटर्नशिप करायला पाहिजे कॉलेज करताना. जे नवीन इमर्जिंग टूल्स टेक्निक्स आहेत त्याच्यावर काळजी घ्यायला पाहिजे. तेच नव्हे तर ॲनालिसिस लेवल डिस्कशन करायला पाहिजे. भरपूर केस स्टडीज उपलब्ध असतात, त्या केस स्टडीजवर मित्रांनी मिळून डिस्कशन करायला पाहिजे. जसं ICAमध्ये होतं, वेगवेगळे असे ग्रुप्स आणि फोरम्स क्रिएट होतात देशभरात, त्याच्यावरून आपण हे सर्व विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधले लोक म्हणजे ज्या कंपन्या निवडत असतात तर त्यावेळेला काय रोल असतो त्यांचा, की कुठलं स्किल आणि कुठल्या क्वालिटीज बघितलं जातात, जेणेकरून तुम्ही हे आत्ता आम्हाला सांगा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आतापासून तशी तयारी करायला वेळ मिळू शकतो. बिलकुल. विद्यार्थ्यांची जी तयारी आहे ती इंटरव्ह्यूच्या दिवशी कधीही केलेली चालत नाही. कारण त्या दिवशी तर तुमचं काय असतं, एक्झाम असतं, तर त्याच्या आधी तुमची तयारी असायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी त्यांची तयारी, आपल्या जे कौशल्य आहे त्याची तयारी 3 वर्ष किंवा 5 वर्ष करायला पाहिजे. इनफॅक्ट 11वीपासून तुम्ही तुमची तयारीला लागू शकता. स्पेशली आपली जी स्किल्स असतात ते फायनान्शियल रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस स्किल्स ही फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रिपोर्टिंग कशी करायची आणि ॲनालिसिस कसं करायचं, किंवा फायनान्शियल मॉडेलिंग कसं करायचं, कोणतं कंपनी फ्युचरमध्ये कसं परफॉर्म करेल या दिशेने काम करायचं. इंडस्ट्री आणि बिझनेस ॲनालिसिस करता यायला पाहिजे, व्हॅल्युएशन करता यायला पाहिजे. हे झाले हार्ड स्किल्स. पण सॉफ्ट स्किल्ससुद्धा म्हणजे आपण कसं बोलतो, आपलं कम्युनिकेशन कसं आहे हे सुद्धा आपण काळजी घेऊन करायला पाहिजे. हेच नव्हे तर आपण भरपूर पॉडकास्टला सुद्धा सबस्क्राईब करायला पाहिजे. त्याच्याने आपण हे प्रॅक्टिकल स्किल्स शिकू शकता. आपण भरपूर केस स्टडीज जसं डिस्कस करायला म्हटलं तसं फिनान्शियल डेटा बघा. न्यूजपेपर वाचत नसाल आजकाल तर ऑनलाईन न्यूजपेपर वाचा, डेटा बघा, इंटर्नशिप घ्या. हेच नव्हे तर लिंक्डइनवर आपल्या सिनियर्सला फॉलो करा आणि त्यांच्या लर्निंग्सपासून शिका. हे सर्व काही आपण प्रॅक्टिकली करू शकता. पण हे सगळ्या म्हणजे बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधल्या सगळ्या पोस्टसाठी लागू आहे का? कारण का मॅनेजरियल लेवलला थोडं काही वेगळं असतं? बिलकुल. कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेताना एंट्री लेवल जॉब्ससाठी आपल्याला जे कौशल्य पाहिजे असतं ते बेसिक कौशल्य असतं, ट्रान्झॅक्शन लेवल कौशल्य, जिथे तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल परफॉर्मर काम करता. आणि इंडिव्हिज्युअल परफॉर्मर काम करत असताना तुमच्या जे अजून बिहेवियरल कौशल्य आहे, जसं तुमचं डिसिप्लिन आहे, तुमचं ओनरशिप आहे, जसं तुमचं एक सिस्टमॅटिक वागणूक आहे, हे सर्व बेसिक लेवलला लागतं. आणि वरती ग्रो व्हायचं असेल तर टीमवर्क, लीडरशिप, पीपल मॅनेजमेंट स्किल्स हे नेक्स्ट लेवलचे स्किल्स लागतात. इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन करून घेणं, नेटवर्किंग करणं, हे त्याच्याहून मोठं जर म्हटलं तर बिझनेस ॲक्युमन लागतं. CEO होण्यासाठी वेगळे स्किल्स असतात. तर बेसिक लेवलपासून CEOसाठी वेगवेगळे स्किल्स लागतात आणि ते वेगवेगळ्या वेळेला आपण शिकू शकतो. सर, सुमित सर, आपण एक बघितलं जातं की प्रत्येक वेळेला म्हणतात म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या इंटरव्ह्यू करता जायचा असेल तर त्याचा आधी बायोडेटा हा समोर करावा लागतो, किंवा त्याचा पेपरवरती जे काही टेक्स्ट लिहिलेलं असतं ते पोहोचतं. तर हा रिझ्युमे जो असतो तो कसा तयार करायला पाहिजे? बिलकुल. आजकाल एवढं ऑटोमेशन झालं आहे की जर तुमचा रेझ्युमे असतो तो सुद्धा 2 वेळा चेक होतो. एक तर मशीनने चेक होतो, तर जेव्हा तुम्ही रेझ्युमे पाठवता तर देर आर बॉट्स, देर आर मशीन्स हू चेक की या रेझ्युममध्ये काय आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं. आणि शॉर्टलिस्टेड रेझ्युमे जेव्हा एका व्यक्तीसमोर येतो तर तो आपल्या नजरेनं बघतो. तर तुमचा जर रेझ्युमे तुम्ही बनवत असाल तर काळजी घ्या की तुम्हाला एक रेझ्यूम बनवायचा असतो मशीनसाठी आणि एक रेझ्यूम बनवायचा असतो व्यक्तीसाठी. दोघं रेझ्यूम एकाच व्यक्तीचे असतात तर त्याच्यामध्ये अंतर नसायला पाहिजे, पण त्याची पद्धत वेगळी असते. हेच नव्हे तर आजकाल व्हिडिओ
व्हिडिओ रेझ्युमे आला आहे. कोणालाही अट्रॅक्ट करायचं असेल तर तुमचं कम्युनिकेशन, तुमचं पर्सनॅलिटी याच्याने तुम्ही व्हिडिओ रेझ्युमे बनवू शकता आणि प्रेझेंट करू शकता. आणि काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक जॉबवाला बघतो स्किल्स आणि एक्सपिरियन्स. तुमचं ॲटिट्यूड हे ते इंटरव्ह्यूमध्ये टेस्ट करतो, पण स्किल्स आणि एक्सपिरियन्स त्या जॉबमध्ये, त्या जॉब रेझ्यूममध्ये तुमचं दिसायला पाहिजे. व्हर्च्युअल ऑफिस ही संकल्पना देखील आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? व्हर्च्युअल ऑफिस ही संकल्पना फार जुनी आहे, पण याला सर्वात जास्त पुश मिळाला ते झालं कोविडमध्ये. वर्क फ्रॉम होम, ज्याला आपण बिलकुल सोप्या भाषेमध्ये म्हणतो, ही कल्पना 1999 पासून सुरू आहे थोडी थोडी, की आपल्याला ऑफिसची आवश्यकता नाही, एक असिस्टंट कुठेतरी असेल, ती स्वतः काम करेल आणि तुम्हाला मदत करेल. पण व्हर्च्युअल ऑफिस जे कोविडमध्ये सर्वात जास्त झालं, त्याच्यामुळे त्याचे स्किल्स आज इंडस्ट्रीमध्ये आम्ही शिकवतो. आणि ते स्किल्स काय लागतात, की सर्वात इम्पॉर्टंट असतो तो व्यक्ती कुठेही असला तर त्याने डिजिटली काम करता यायला पाहिजे, म्हणजे तो डिजिटली सॅव्ही असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ मोटिवेशन असायला पाहिजे. घरी बसला आणि घरची कामं करतो आणि ऑफिसची कामं करत नाही आहे, किंवा आज थोडं बोर होतं आहे, थोडं नंतर करूया, तर सेल्फ मोटिवेशन पाहिजे. आणि हेच नव्हे, ई कम्युनिकेशन स्किल पाहिजे. आता ई कम्युनिकेशन एक फार मोठी गोष्ट झाली आहे बघा. कम्युनिकेशन, मी समोर बसून बोलतो आहे, त्याच्यामध्ये कधी कधी अडचण येते, कसं बोलू, काय बोलू. पण तिकडचा व्यक्ती कॅमेरा ऑफ करून बसला आहे, किंवा फोनवर उपलब्ध आहे किंवा नाही आहे, किंवा दुसऱ्या टाईम झोनमध्ये आहे, त्याच्याशी कसं बोलायचं, यासाठी ICAने एक स्पेशल व्हर्च्युअल ऑफिसचा कोर्स तयार केलेला आहे. आणि त्या कोर्समध्ये आम्ही हे सर्व स्किल्सशिवाय अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स हे तुम्ही बॅकएंडमध्ये राहून कसं करू शकता वेगवेगळ्या कंपनीचं, ते सुद्धा आम्ही शिकवतो. सुमितजी, गिग इकॉनॉमीमध्ये तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो एखाद्या विद्यार्थ्याला किंवा AIचा? आता गिग इकॉनॉमी म्हणजे काय, तिथून सुरुवात करूया. कित्येक लोकांना असं असतं, गिग इकॉनॉमी म्हणजे तुम्ही असं काय लावलं बाबा. तर गिग इकॉनॉमी म्हणजे फ्रीलॅन्स वर्क. फ्रीलॅन्स वर्क म्हणजे काय, तर तुम्ही कुणाचेही नोकर नाही. यू आर नॉट डुईंग अ जॉब, बट यू आर नॉट अ बिझनेसमॅन ॲज वेल. तर असं कित्येकदा असतं की मी नोकरी नाही करत आहे म्हणजे मी बिझनेस करत आहे. नाही, तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड पर्सन आहात, किंवा तुम्ही एक कन्सल्टंट म्हणून आहात. तुमच्याकडे काही कौशल्य आहे आणि ते कौशल्य तुम्ही बेस्ट प्राईस देणाऱ्या व्यक्तीला विकायला तयार आहात. गिग इकॉनॉमीसुद्धा भरपूर मोठी झाली कोविडमध्ये. आणि हा कोविडचाच परिणाम, की देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी देशभरातल्या वेगवेगळ्या लोकांकडनं कामं करून घेतली, कारण सर्व आपल्या आपल्या घरून कामं करत होती आणि डिलिव्हर करत होती. याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर असा झाला की आता इंडियामध्ये, US मध्ये, UK मध्ये लोक वेगवेगळ्या देशाकडनं कामं करून घेतात. वन ऑफ द डिझायनिंग वर्क जे मी करून घेतलं होतं ते साऊथ आफ्रिकामध्ये असलेल्या एका व्यक्तीकडून करून घेतलं होतं, आणि बांगलादेशमधल्या एका दुसऱ्या व्यक्तीने माझा लोगो डिझाईन करून दिला होता. आणि मी त्यांना ओळखतही नाही. मी त्यांना काम सांगितलं, त्यांनी कोटेशन दिलं, त्यांनी काम केलं, मी त्यांना पैसा ट्रान्सफर केला. आणि यासाठी भरपूर वेबसाईट्स आहेत. Fiverr.com आहे, अपवर्क आहे, फ्रीलॅन्सर आहे, टूगिट आहे. इथे मी ॲज अन अकाउंट्स पर्सन विद्यार्थी असताना सुद्धा तिथे आपल्या रजिस्टर करू शकतो. आणि तिथे जर कोणी त्याला हिट केलं की मी त्याला रिप्लाय करायचं, कम्युनिकेट करायचं, काम घ्यायचं आणि काम करून घ्यायचं. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करिअर सांगता आहात बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधलं. पण ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्युचर रेडी करिअर इन फायनान्स आणि बँकिंग या क्षेत्राबद्दल आपण चर्चा करतो आहोत सुमित अरोरा सरांशी. सर, तुम्ही ही जी ब्रेकवर जाण्यापूर्वीची सर्व माहिती सांगितली, पण ही शिकायची कुठे? कारण एक कुठेतरी अम्ब्रेला लागते जिथे आपण चांगल्या पद्धतीने सेफ राहू शकतो. बिलकुल. कुठे शिकायचा हा जो प्रश्न आहे ना, तो आपल्या आणि माझ्यासारख्या व्यक्तींसाठी आहे, आजच्या युवासाठी नाही. ओके. कारण टेक्नॉलॉजीमध्ये सर्व काही उपलब्ध आहे. पण हो, एका ठिकाणी ऑर्गनाइज्ड पद्धतीने जर कुठे हवं असेल तर जशा ह्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीसोबत जे ॲक्च्युअल हार्ड स्किल्स आहेत ते शिकवलं जातं, ते ICA सारखं एक इन्स्टिट्यूट असायला पाहिजे. ICA स्किल्समध्ये जे आम्ही कौशल्य शिकवतो ते 99% प्रॅक्टिकल असतं आणि 1% थेरटिकल म्हणा. म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या आणि त्यानंतर त्याला प्रॅक्टिकली उपयोगात आणा. आणि देशभरात 120 सेंटर आहेत. आपण वेबसाईटवर जा आणि तिथे जाऊन चेक करा. तिथे जाऊन करिअर काउन्सिलरला भेटा, फर्स्ट स्टेप. आणि त्या करिअर काउन्सिलरला आपल्या ड्रीम्स सांगा
आपल्या ॲस्पिरेशन सांगा आणि त्यांच्याकडनं समजून घ्या की कुठे आणि कसं करायला पाहिजे हा कोर्स, कोणता कोर्स त्यांच्यासाठी उपयोगी आहे, तरच हे सर्व काही व्यवस्थित होऊ शकेल. तुम्ही ICAचा उल्लेख केलात, पण मग ICAवरती विश्वास ठेवावा असं काय वेगळेपण आहे? बिलकुल. भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत आणि विश्वास का ठेवावं हा प्रश्न नेहमी येतो. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की तुम्ही कशासाठी एका इन्स्टिट्यूटला निवडता. फर्स्ट थिंग इज आपण जेव्हा एक इन्स्टिट्यूट निवडतो तर आपल्याला पाहिजे असतं की ट्रेनिंग चांगलं असायला पाहिजे. तर आमचे जे फॅकल्टी आहेत ते ट्रेन अँड सर्टिफाईड CA फॅकल्टीज आहेत, म्हणजे या क्षेत्रामधले उत्तम लोक. दुसरं, जितके पण आपण कोर्सेस करतो त्याचा उद्देश असतो प्लेसमेंट मिळायला पाहिजे. 100% जॉब गॅरंटी हे ICA देतं. तिसरं, देशभरात 120 सेंटर आणि 20 प्लेसमेंट ऑफिसेसमध्ये 70,000हून जास्त रजिस्टर्ड एम्प्लॉयर्स आहेत जे आपल्या रिक्वायरमेंट्स देतात. हेच नव्हे तर प्रत्येक सेंटरमध्ये एक ओनर म्हणजे सेंटर डायरेक्टर जो लोकल व्यक्ती असतो तो असतो, जो आपल्या ओनरशिपने क्वालिटी मेंटेन करतो आणि जे लोक असतात ते चांगले मेंटेन करतो. अँड दॅट इज द ट्रस्ट. तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केला की आपल्यासारख्या माणसांना तर ती गरज नाहीये. तर मग हा म्हणाला आम्हाला गरज नाही, तर ते कुठे म्हणजे काय करायचं पुढे? बिलकुल. आपण जेव्हा म्हणतो की आपल्यासारख्या लोकांना गरज आहे आणि आजकालच्या विद्यार्थ्यांना गरज नाही, कारण आजकालचे विद्यार्थी फार स्मार्ट आहेत, ते टेक्नॉलॉजीपासून शिकतात. जसं मी आपल्यासमोर एक छोटंसं क्विज हे समोर आणण्याची इच्छा ठेवतो की जे ऑनलाईन आहे, जिथे लोक स्वतः पार्टिसिपेट करून त्याच्यामध्ये उत्तरं देऊ शकतात. जसं आता माझ्या स्क्रीनवरती मी एक प्रश्न समोर मांडलेला आहे की आणि हे 4 प्रश्न आहेत. एक एक करून जितके लोक लॉग इन करतील ते त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतात. अँड यू कॅन सी की काय उत्तरं येतात, राईट. जसं आता हा पहिला प्रश्न बघा. लेट मी शो यू द फर्स्ट क्वेश्चन. हा पहिला प्रश्न आला तुमच्यासमोर, ज्याची उत्तरं ते फटाफट देतील आणि त्याच्यामधून आपण बघू त्यांना काय कळतं. आता SBI इंटेलिजंट असिस्टंट SIA हे स्मार्ट चॅट आहे. हे एका सेकंडमध्ये किती इन्क्वायरीज हँडल करत असेल बरं? आणि तुम्ही जितके पटापट त्याच्यावर उत्तरं द्याल त्या हिशोबाने तुम्ही त्याला उत्तरं बघू शकता, राईट. आता 100 इन्क्वायरीज पर सेकंड, 1000 किंवा 10,000 याच्या मागील आपला काय थॉट प्रोसेस आहे? आपल्याला काय वाटतं किती असेल? काही अंदाज नाही. 10,000 इन्क्वायरीज पर सेकंड हा त्याचा खरा आन्सर आहे. 10,000 इन्क्वायरीज इन 1 सेकंड. आणि हे AI मुळे पॉसिबल आहे. बरोबर. अजून एक प्रश्न बघूया चला. नक्की. हा प्रश्न तुमच्यासमोर आणि बघूया या प्रश्नाचं उत्तर किती विद्यार्थी देतात, काय देतात. 2025 मध्ये किती % टोटल पेमेंट हे डिजिटल होईल? 100%, 70%, 50% किंवा 50%हून लेस? 70% व्हायला 60-70% व्हायला बरोबर आहे. नाव दिस इज समथिंग विच इज अ रिसर्च अँड इफ एव्हरीथिंग इज गोइंग डिजिटल तर ते सायबर कोण चेक करणार? ते कसं काय होणार? फक्त आपण केल्याने नाही होणार. नाव दॅट इज समथिंग देअर. येस, अराउंड 70% इज द राईट आन्सर. 100% नाही. तुम्ही जसं सांगितलं म्हणजे हे एवढी मोठी व्याप्ती आहे, पण ही एवढी मोठी व्याप्ती असताना विद्यार्थी आणि पालकांमध्ये कधी कधी कन्फ्युजन असतं. कुठलं क्षेत्र निवडावं आणि बँकिंग फायनान्समध्ये निवडलं तर नक्की काय निवडावं? काय सल्ला द्याल जाता जाता? बिलकुल. वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग मी जे म्हणेल की बँकिंग, फिनान्स किंवा कोणतंही क्षेत्र करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं हे असतं की तुम्हाला करायचं काय आहे फ्युचरमध्ये आणि तुमची आवड काय आहे. तुमच्याकडे किती इन्व्हेस्टमेंटची तयारी आहे, वेळाची आणि पैशाची. त्या हिशोबाने तुमच्या ॲस्पिरेशन्स, तुमच्या ड्रीम्स आणि तुमच्या पर्पज ॲस्पिरेशन्स, ड्रीम्स या हिशोबाने तुम्ही निवडायला पाहिजे. दोघं करिअर बरोबर आहेत, चांगले आहेत, पण डिपेंडिंग ऑन युअर पर्पज ॲस्पिरेशन्स, ड्रीम तुम्ही तुमच्या करिअर बाबतीत निवडायला पाहिजे. सर, तुम्ही इथे येऊन खूप चांगल्या पद्धतीने विषय सोपा करून सांगितला. बँकिंग आणि फायनान्सचा जो वास्ट विषय असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सांगितला, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. सुमित अरोरा सर आपल्यासोबत होते. फ्युचर रेडी करिअर इन फायनान्स आणि बँकिंग या संदर्भात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. तुम्हाला या कार्यक्रमात नंतर प्रश्न जर काही अडले असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर देखील पुन्हा एकदा संपर्क साधा. त्यांनी दिलेली जी माहिती आहे ती वेबसाईटवर पहा, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं समाधान होईल आणि तुमचं करिअर, शिक्षण एक चांगलं घडवण्यामध्ये या कार्यक्रमाचा देखील उपयोग होईल.
तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.